बीजेपीचे नवेच निवडिल्ल्या दरीक मंडळाच्या अध्यक्षांचो भोवमान सुवाळो आज पार पडलो। या वेळार बीजेपी नॅशनल जनरल सेक्रेटरी आणि एमपी राज्यसभा अरुण सिंग हांच्या हस्ते हो सत्कार सुवाळो पार पडलो। तसेच बीजेपी गोवा स्टेट प्रेसिडेंट सदानंद तानावडे, मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि हेर या वेळार हजर आशिल्ले। या वेळार मिडिया कडेन उलयतना स्टेट प्रेसिडेंट तानावडे हांणी 4 मतदारसंघात 50% पेक्षा कमी सदस्यांची नोंदणी जाल्ल्यान थंय मंडळ अध्यक्ष थारिल्ले नाशिल्ल्याचे स्पष्ट केले। या 4 मतदारसंघात बाणावले, वेळी, नुवे आणि मडकयचो समावेश आशिल्ल्याचे तांणी सांगले। या वेळार उलयतना मुखेलमंत्र्यांनी सगळे आमदार तसेच बीजेपीच्या नेत्यांक आव्हान केला की नकारात्मक विधानां कोणेन करची न्हय। जर कितेंय मुद्दे आसात जाल्यार ते पक्षा भितरूच उलोवन सुटावे जावंक जाय, ते भायर वचून फावना। तसेच ज्या मतदारसंघांनी बीजेपीचे आमदार ना थंय बऱ्या रित्या काम करून अध्यक्षांनी 2027 जैत मेळोवपाचेर भर दिवपा जाय अशेंय मुखेलमंत्र्यांनी सांगले। 60 वर्सां कदाचित जुने अध्यक्ष थोडेसे सिनियर असले, त्यांनी 45 वर्साच्या सकयल्या भुरग्यांचे कडेन जबाबदारी दिल्या। हांव जुन्या अध्यक्षांचे खरोखरूच अभिनंदन करता। सगळे येता आसतना बरें आपल्या कडेन मातशें काम सोंपलें म्हणून एकदां ते घे म्हणून म्हणटाले, अशा पद्दतीन ताका म्हाका कडेन पास ऑन करता पळय न्ही। हांवें सुरजाक पळयतालो, सुरज चड हांसोंक लागलो, मातसो येयलो तेन्ना आपली आतां जबाबदारी सोंपली एकदांची म्हणून। सुरज जबाबदारी सोंपोंक ना, आनीक जबाबदारी वाडल्या। म्हणजे बऱ्याच जाणांक जर जबाबदारी सोंपल्या म्हणून दिसा आसत जाल्यार कोणाचीच जबाबदारी सोंपोंक ना। सगळ्या जुन्या अध्यक्षांची जबाबदारी तितकीच आसा, कारण तांकां गायड करप, त्यांच्या बरोबर रावन काम करप आणि तुमकां अजुनूय बी म्हणजे पार्टीच्या बरोबरीन जिल्ल्याचेर आसतले, प्रदेशाचेर आसतले, मोर्चांचेर आसतले, अशी पार्टीन खूब कामां आसा। त्या वेगवेगळ्या पदांचेर तुमच्योय नेमणुको जावपाच्यो आसा। आपूण रिलीव जालो अशें समजू नाका। पार्टीचें काम सगळ्यात कार्यकर्तो हे सगळ्यात व्हडलें काम आसा आणि कार्यकर्तो हे सगळ्यात व्हडलें पद आसा आणि ते पद आपल्याकडे असल्या कारणान कोणाकूच अशें दिसचें न्ही की बाबा चल आपूण आपली एकदांचे तकले वयले काडले आनी हेज्या तकलेर दवरली माळ म्हणून, तशें समजू नाका। कारण म्हाका तुज्या चेहऱ्या कडेन पयल्या उपरांत तशें दिसलेलें म्हणून हांवें तुजेंच नांव घेतलें। ओके, त्या खातीर सगळ्यात पयल्यात पयलीं हांव तुमचे जुन्या अध्यक्षांचें अभिनंदन करता की फाटल्या अशें पळोवंक वचत जाल्यार सगळ्या जाणांक टेन्युअर चड मेळ्ळो। म्हाका दिसता हो टेन्युअर सगळ्या जाणांचो 5 वर्सांचो टेन्युअर जालो। 5 वर्सां टेन्युअर तुमी मंडळ अध्यक्ष म्हणून उरले आणि तुमच्या कार्यकाळात पार्टी परत एकदा 2022 आमी सत्तेर हाडपाक शकले आणि बऱ्याच जाणांनी सगळ्यांनी एफर्ट्स केले, आमदारांनी एफर्ट्स केले, आमदार जिखलेत, पण अध्यक्षाचोय रोल हो तितकोच इम्पॉर्टंट उरता। त्या म्हणजे खूब कडेन इम्पॉर्टंट उरता। हांव कित्याक सांगता, थोडे कडेन जेन्ना पार्टी कॅन्डिडेट बदलता तेन्ना तरी तो सामको इम्पॉर्टंट उरता, कारण फर्मली पार्टी बरोबर रावप आणि पार्टीचें काम फुडें घेवन वचप हे सगळ्या आनी बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी पार्टी खातीर तें काम सातत्यात केलां आणि आमी ज्या पद्दतीन म्हणटा नेशन फर्स्ट, सेकंड पार्टी आणि थर्ड आमी आसा आणि त्याच धर्तीचेर तुमी सगळ्या जाणांनी तें काम केलां। म्हणून हांव फाटल्या अध्यक्षांक तुमच्या टेन्युअरान तुमी परत एकदा आमकां सत्तेर हाडल्या बद्दल हांव मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन करता। नवीन अध्यक्षांचेर जबाबदारी आसतना सांगता हांव तसो पळोवंक वचत जाल्यार रोखडेच जिल्हा पंचायतीच्या इलेक्शनाची जबाबदारी तुमचेर आसा, थोड्यांचेर म्युनिसिपालिटीच्या इलेक्शनाची जबाबदारी आसा। म्हाका दिसता जिल्हा पंचायत इलेक्शन मोस्ट प्रोबेबली डिसेंबर 25 आणि म्युनिसिपालिटीचे इलेक्शन इन मार्च 26। म्हणजे सगळ्या अध्यक्षांक रोखडेच म्युनिसिपालिटी आणि जिल्हा पंचायत ह्या इलेक्शनाक वचपाचें आसा। ताज्या उपरांत आमचे मेन MLA इलेक्शन हे 27 जातले आणि ताज्या उपरांत 29 हे MP इलेक्शन जातले। ताज्या मदीं पंचायती जातल्यो तितून हांव पडना, कारण त्यो पंचायती मागीर म्हणटले म्हाकाच रावूंक जाल्यार तूं आनी खंयचें सांगता काय म्हणटात मागीर। ती पंचायतीच्या इलेक्शनाचेर हांव उलोवंक ना, पण आमकां 3 इलेक्शनां ही खूब म्हत्वाची इलेक्शनां ही हांव म्हणटलो की त्या मतदारसंघात त्या मंडळ अध्यक्षाच्या लिडरशिपीच्या सकयल लडोवपाक जाय। ताती आमकां जर मतदारसंघ जिखपाक जाय आसत जाल्यार मंडळाचो अध्यक्ष हो म्हत्वाचो आसता। आमी जशें म्हणटा की बूथ जिखपाक जाय आसत जाल्यार बुथाचो अध्यक्ष म्हत्वाचो आसता। बुथाचो अध्यक्ष जर बरो आसत
जाल्यार तो आमी बूथ जिखूंक शकता इजिली आनी बऱ्या पद्दतीन जिखूंक शकता. आनी जर मंडळाचो अध्यक्ष बरो आसत जाल्यार आमी सहज मतदारसंघ जिखपाक शकतले. कारण बाकीच्या राज्यांनी एक मतदारसंघात 3-3, 4-4 मंडळां असता, पण आमच्या राज्यात मंडळ इज इक्वल टू मतदारसंघ. म्हणून आमी मंडळाचो अध्यक्ष हो खरोच बरो आसचो पडटा. म्हणजे आमदाराच्याय पेक्षा म्हणजे चड बरो आसचो पडटा. कित्याक एकदां जर आमदाराक फावना जाल्यार तो सगळ्या लोकांच्या घरा कडेन वचूंक जाय. कारण हांवें आमदाराक फावना एकाच खातीर म्हटलें, आतां हांव मुख्यमंत्री आहा, म्हाका काय सगळ्यांच्या घरा कडेन वचूंक एकदां मेळना, म्हणून आमच्या अध्यक्षांक घरा कडेन वयचें. मंत्र्याक जर फावना जाल्यार तेनी लोकां कडेन संपर्क हो सातत्यान दवरप हो गरजेचो आसता. म्हणून आमी जेन्ना म्हणटा पळय न्ही, आमी सदांच म्हणटा की मंडळ किंवा मतदारसंघ जिखता आसतना हो फक्त एकट्या मनशा खातीर, म्हणजे आमी जेका कोणाक तिकेट दिता तेज्या खातीर जिखता अशें समजूं नाकात. आमी जिखता भारतीय जनता पार्टी खातीर, आमी जिखता माननीय मोदीजीच्या खातीर, कारण डबल इंजिनचें सरकार म्हणून आमी जिखता. आमी राज्यांत केल्ली काम, आमी जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ओवरऑल डेव्हलपमेंट आमी जे सरकार म्हणून जे करता तेका लागूनय मत मारता. आमी जिखता जेका आमी तिकेट दिता त्या मतदारसंघात तेजो काही थंयसर प्रभाव आसता, म्हणून तेका लागून मतां मारता. आनी पांचवें कितें म्हत्वाचें आसत जाल्यार आमचो मंडळाचो अध्यक्ष सुद्दां तितकोच म्हत्वाचो आसता. कारण तेकाय लागून लोक जे आसता त्या मंडळांत तेणी जितकें काम केलां, तेणी लोकां कडेन संपर्क कितलो केला, लोकां कडेन कशा पद्दतीन वागता, हाकाय लागून लोक हे त्या मंडळांत किंवा त्या मतदारसंघात आमकां मतदान करता. म्हणून आमी जेन्ना म्हणटा की सगळ्या जाणांनी, की आमी फाटले फावटी आमचो अनुभव आहा, हांव मुद्दाम अनुभव इतक्याच खातीर सांगता की फाटले फावटीचे काही मतदारसंघातले आमचे मंडळ अध्यक्ष फर्मली पार्टी बरोबर रावले. पार्टी जो निर्णय घेता तो म्हाज्या खातीर मान्य, पार्टी जो जेका कॅन्डिडेट म्हणून दिता तो म्हाज्या खातीर फर्म, म्हणजे म्हाज्या खातीर सर्वमान्य म्हणटा तसो. आनी तेज्या खातीर तेणी कंटिन्युअसली आपलो इंट्रस्ट खंयच ना तर पार्टीचो इंट्रस्ट पार्टीच्या कॅन्डिडेटाक निवडून हाडपाक जाय म्हणून रात आनी दीस काम केलें. हांव खरोखरूच म्हणजे अशा पद्दतीचेंच काम हे तुमच्या सगळ्यां कडल्यान अपेक्षीत आसा. तशें जर सगळे अध्यक्ष जर पळयले जाल्यार मॅक्झिमम अध्यक्ष हे आमच्या युवा मोर्चांतल्यान आयिल्ले सगळे कार्यकर्ते आसा. पयलेच फावटी पार्टीन जेन्ना बिलो 45चो निर्णय घेतलो, थोडोसो फाटी फुडें आमी सगळेच आयले, तुमी न्ही, आमी बी वयर मातशे फाटी फुडें आयले की आतां कोण मेळटले, कशें मेळटले, कितें जातलें, कोण परत सगळ्यांनी तर म्हणजे बरेच जाण गव्हर्मेंट सर्विसेक आसलेले काय जावंक शकना, प्रायवेट सर्विसेक आसलेल्याक टायम मेळना, मागीर जातलो कोण ह्या ती प्रश्नचिन्ह आसले. बट तरी सुद्दां म्हणजे प्रत्येक मतदारसंघात विचार करून जेची निवड केली आणि जेन्ना पळय आसत जाल्यार 50 ते 60% कार्यकर्ते हे मुळात आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे काम हे 2008-2009 हाजे पासून तेच्यांनी सुरवात केल्ले तेच कार्यकर्ते आज मंडळाचेर पावल्ले आसा. जनरल सेक्रेटरी नरेंद्र सावयकर दामू नायक ज्यांच्यानी पूर्ण ही संघटन पर्वाची निवडणूक हाताळली ते गोयचे भारतीय जनता पार्टीचे रिटर्निंग ऑफिसर प्रेमानंद मांबरे, उपस्थिता भितर आमचे सगळे मंत्री, आमदार, पार्टीचे सगळे पदाधिकारी, पत्रकार आणि 36 मतदारसंघातले सगळे नवनिर्वाचित मंडळाचे अध्यक्ष, सगळे माजी अध्यक्ष, भावानी भयणानो. हांव चड वेळ घेना कारण अरुणजी मातशे बेगीन वचूं जाय आनी म्हणून आमी मातशे फास्ट कार्यक्रम करता. हांव सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांचे अभिनंदन करता. सगळे आमदार, आमचे मंत्री आणि आमचे सगळे त्या मतदारसंघातले मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी हांच्यांनी आपापल्या मतदारसंघा भितर भारतीय जनता पार्टीचे संघटन पर्व जे 4 हातून घेतिल्ले आमी. पयले प्रायमरी मेंबरशीप, एक्टिव्ह मेंबरशीप, बुथाच्यो निवडणुका आणि त्याच्या नंतर मागीर आमची मंडळाची निवडणूक. आणि त्यामुळे सगळ्या 36 मतदारसंघा भितर एक बऱ्या तरेन सगळ्यांनी काम केलें. आमचे गोयचे ऑब्झर्वर आमच्या संघटन पर्वाचे अरुण सिंगजी हे आमचे भारतीय जनता पार्टीचे ऑल इंडियाचे जनरल सेक्रेटरी आसात आणि आमचे सांसदूय आसात ते. व त्यांची सेकंड ट्रीप निवडणुकीच्या संदर्भात आणि त्या दिवशी ते येऊन गेले तेन्ना आमच्या बुथाच्यो निवडणुका चालू आशिल्ल्यो आणि त्यानंतर आज ते परत आयले आणि सगळे एकूण बुथाची निवडणूक मंडळ आणि आता आमकां जे जिल्हाध्यक्ष करूं जाय ती निवडणुकीचे टायम टेबल ठरोवपाक ते आयले.
त्यांच्यांनी येतकच आमी तांकां सगळें ब्रीफ केलें की बुथाच्यो आमी सगळ्यो पूर्ण केले 4 मतदारसंघ ज्या मतदारसंघान आमी 50% एंड अबव आमचे बूथ करपाक शकले ना आनी त्यामुळे आमकां थंय नॉमिनेट करप किंवा ताका लागून उरलेले 36 मतदारसंघ जे आसा त्याचे नॉमिनेशन पयर पासून सुरू जालें आनी बरेच मतदारसंघा भितर आमचे मंडळ अध्यक्ष बिनविरोध निवडूनय आयले 3 मतदारसंघा भितर नॉमिनेशन जाल्लें आसा तेंचे फाल्यां डिक्लेरेशन आनी ताका लागून हें सगळें तांकां ब्रीफ केलें 4 मतदारसंघ जे आसा भितर आनी 1-2 मतदारसंघा भितर आमी आमचो प्रयत्न आसतलो की 50% अबव करून करप म्हणून ताच्या भितर मडकय आनी वेळ्ळी हांगा आमी 50% अबव करतले नुवें आनी बाणावली जे आसा ते 50% अबव जावचे ना पण एक निदान एका बुथार एक बूथ अध्यक्ष तेची तरी अपॉइंटमेंट आमी येणाऱ्या दिसांनी पूर्ण करतले आता हे सगळें जातकच तेंच्यांनी एक सगळ्या कोर टिमीचें अभिनंदन केलें की एक युनॅनिमस कन्सेन्सस करून हो प्रोसेस आमी पूर्ण केलो कारण कन्सेन्सस कारण एक गोष्ट म्हणल्यार नवीनूच क्रायटेरिया एजीची आशिल्ली 45 आनी त्यामुळे बरोचसो प्रॉब्लम आसलो की 45 इयर्स आमकां मेळपाक जाय कारण कार्यकर्ते जुने आशिल्ले तांकांय एडजस्टमेंट वगैरे पण एक बरें नांवां पयल्या वेळाचेर बूथ अध्यक्ष म्हणून आमच्यो महिला आयल्यो आनी सगळे ST SC OBC हे सगळे जाण त्या हाच्या भितर आमच्या वेगवेगळ्या हातूंतल्यान मंडळा भितर तेंची हें जाली आनी एक बऱ्या तरेचे कार्यक्रम सगळ्या मंडळांनी म्हणजे मतदारसंघांनी आमदार मंत्री तांच्यांनी इनिशिएटीव घेवन एक बऱ्या तरेन मोठ्या प्रमाणात जशें निवडणूक आसता अशा पद्दतीचे पब्लीक कार्यक्रमूय सगळे कडेन जाले आनी एक बरी मॅसेज ताच्या संघटनेच्या संदर्भात सगळे पर्यंत पाविल्ली आसा आनी ताका लागून आमचे अरुण सिंगजी हांच्यांनी सगळ्यांचें अभिनंदन केलें आनी येणाऱ्या दिसांनी आमकां ज्यो 2 निवडणुका आमच्यो घेवंक जाय त्यो उत्तर गोवा आनी दक्षिण गोवा आनी ताका लागून आमी उत्तर गोवा आनी दक्षिण गोवा ह्या दोनूय मतदारसंघाचें नॉमिनेशन हें 10 जानेवारीक जातलें आनी 11 जानेवारीक आमचे उत्तर गोंयची निवडणुकीचो रिजल्ट डिक्लेअर जातलो अध्यक्षाचो आनी त्या दिसूच 11 तारखेर दक्षिण गोंयचो सांजचो 4 वरांचेर मडगांव कार्यालयात जाता आनी त्यामुळे इथपर्यंतचे टायम टेबल जें आसा हें त्यांच्या समोर ठरयलें आमचे प्रदेश अध्यक्षाच्या संदर्भात जी नांवां आमची हांगाल्यान 7 आसा ही नांवांय तांच्यांनी बरेंच आज ते सगळ्यांक मेळ्ळे आनी त्यामुळे ताचो निर्णय जो आसा तो येणाऱ्या दिसांनी दिल्लीच्यान आमी आमच्या दोनूय जिल्ह्याच्यो निवडणुका जातकच मागीर तेची डेट आमकां येतली कारण आमकां सुनील बन्सल भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी आसात ते आमकां रिटर्निंग ऑफिसर आसात त्या निवडणूक घेवपाक कारण अप टू जिल्हा अध्यक्ष पर्यंत निवडणूक ही लोकल रिटर्निंग ऑफिसर म्हणजे ही आमचे स्टेट रिटर्निंग ऑफिसर जे आसात प्रेमानंद मांबरे त्यांची टीम केशव प्रभू शर्मा रायतुरकार ही स्टेट टीम आसा तेंचें काम आमचे जिल्हाध्यक्षाची निवडणूक जाली की सोंपतले ती जी निवडणूक ते घेतले जिल्ह्याचे दोनूय जे रिटर्निंग ऑफिसर आनी तेजी टीम आशिल्ली ॲडव्होकेट विश्वास सतरकर ॲडव्होकेट मनोहर आडपयकर तेंचें काम जें आसा तें मंडळ निवडणूक जाली म्हणजे तेंचें काम सोंपता आनी जिल्ह्याचें काम जें आसा तें रिटर्निंग ऑफिसर म्हणून आमचे स्टेटीचे जे रिटर्निंग आसा ते दोगूय घेतले आनी ती कंप्लीट जातकच 11 तारखेनंतर डिक्लेअर जाल्या नंतर प्रदेशाची निवडणूक केन्ना जातली तेची डेट आमकां केंद्रांतल्यान येतली आनी त्या नुसार मागीर आमचे सुनील बन्सलजी ते गोंयांत येतले आनी मागीर